वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनालाही लाजवेल असं भाजपकडून लांगुल चालन. उद्धव ठाकरेंची टीका. राहुल गांधींसोबत जाऊन ठाकरेंना जिना दिसतायत. शिंदेंचा पलटवार. भाजपवाले गद्दार मुस्लिमांची स्तुती सगळे करत होते तेव्हा तुम्ही शांत का बसले? कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? ठाकरेंचा शिंदेंना सवाल. तर ठाकरे अबू आझमी आणि ओवेसी यांची भाषा बोलतायत. शिंदेंचा टोला. नावाच्या शॉर्ट फॉर्मवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली. मला एसनशी म्हणता तर मग तुम्ही युटी म्हणजे यूज अँड थ्रो आहात. एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. अयोध्येत 13,000 एकर जमिनीचा घोटाळा. केदारनाथमध्ये 300 किलो सोनं गायब. राऊतांचा राज्यसभेत आरोप. हिंदूंच्या जमिनीचं रक्षण करत नाही तर मुस्लिमांच्या जमिनीचं काय करणार? राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल. शिर्डी, तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल. वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचाही आरोप. वक्फ विधेयक जबरदस्तीनं मंजूर केल्याचा सोनिया गांधींचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयक संविधानावरचा हल्ला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत टीका. बेळगाव, कारवार, बीदरमध्ये राष्ट्रपती राजवट लावा. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी. बेळगावात मराठी भाषेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना तडीपार केलं जात आहे. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. मुंबईतल्या लालबागमधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँक शाखेत धडक. मराठीच्या वापराचा आग्रह. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक. 7 पिस्तुलं, 21 काडतुसं जप्त. उद्योगपती आणि अभिनेता निशाण्यावर होते. सूत्रांची माहिती. कुणाल कामराच्या यापुढील शोच्या तिकिटांचं बुकिंग करू नका. शिंदेंच्या शिवसेनेच्या राहुल कनाल यांचं बुक माय शोला धमकीवजा पत्र. अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका. भारतावर 37% कराची घोषणा. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर रुपया गडगडला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका. पुणे, सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग. तर गारपिटीच्या तडाख्यानं रब्बी पिकांचं नुकसान. आंबा, काजू बागायतदार हवालदिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.